नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। या भागामध्ये आपण प्रजासत्ताक दिनाची माहिती जाणून घेऊयात। चला तर मग। भारतात दरवर्षी 26 जानेवारीला मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले होते। भारताचा स्वातंत्र्य दिन ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव म्हणून तर प्रजासत्ताक दिन संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव म्हणून साजरा करतो। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। प्रजासत्ताक दिन अगदी काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। तर चला जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व। प्रजासत्ताक दिनाचा इतिहास। प्रजासत्ताक दिन हा दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणले गेले। 26 जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली, कारण याच दिवशी 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशाला अद्याप कायमस्वरूपी राज्यघटना नव्हती आणि त्याचे कायदे 1935च्या सुधारित वसाहती सरकारच्या कायद्यावर आधारित होते। त्यासाठी 29 ऑगस्ट 1947 साली घटनेची मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी निर्माण झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली। या समितीवरची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी टाकली होती। या समितीने संविधानाचा मसुदा तयार केला आणि तो 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान सभेला सादर केला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा। प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व। प्रजासत्ताक दिन हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना औपचारिकपणे स्वीकारण्यात आली। ब्रिटिश वसाहतवादी भारत सरकार कायदा बदलून 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अंमलात आणली, ज्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी उपभोगले पाहिजे असे मूलभूत अधिकार स्थापन करण्यात आले। मसुदा समितीने डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नवीन राज्यघटनेचे नामनिर्देशन केले। शिवाय आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते। ज्या संविधान सभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर होते, तर जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद इत्यादी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते। राज्यघटना स्वीकारण्यापूर्वी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस सार्वजनिक अधिवेशनांमध्ये विधानसभेची 166 दिवस बैठक झाली। 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी दस्तऐवजाच्या 2 हस्तलिखित प्रतींवर, एक हिंदी आणि एक इंग्रजीत स्वाक्षरी केली, जी 2 दिवसांनंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशभर लागू झाली। त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संघाचे अध्यक्ष म्हणून पहिला कार्यकाळ सुरू केला। नवीन संविधानाच्या तरतुदींनुसार संविधान सभा ही भारताची संसद बनली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा।
असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.